हल्लीचे आई-वडील कसे बघा म्हणजे मुलीचं जर लग्न ठरवायचं असेल, तर घरदार, नोकरी, व्यवसाय सगळं आता म्हणजे बघून सगळं तपासून बघतात. पण आणि ज्याचं स्वतःचं घर आहे का पहिला हा त्यांचा असायचा प्रश्न असतो सध्या, की घर स्वतःचं आहे का? आणि माझं जेव्हा लग्न झालं, तर माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच प्रश्न हा पडला होता, की आम्हाला म्हणजे राहायलाच घर नाही. माझी तिथून मग माझी काय म्हणतात ना, संसार यात्रा चालू झाली समज त्या दिवसापासून. मग व्यवस्थित म्हणजे कामधंदा करणं हे ते म्हणजे घरातलं चालू झालं म्हणजे सगळं रुटीन आपली रोजची. पण काही खेळ असे होते मंगलच्या आधी तिथे लग्नाच्या आधी म्हणतात ना, माझी बहीण होती घरी खेळायला, तर बहिणीच्या रूपात मला मंगल दिली होती देवाने. म्हणजे म्हणजे तिला मंगल नावाची आल्या. आता जसं बहीण नावाचं एक प्राणी होता, तो शनी म्हणून होता आणि मंगल हे मंगल होता. पण मंगल असं काही माझ्या आयुष्यात नाही घडू दिलं तिने. तिचं एक डावपेच मला कळलेच नाहीत. म्हणजे मग नाही मला समजायचं तेव्हा. ती पीठ मळून माझ्याकडून घ्यायची, मसाला भाजून द्यायची, पाट्यावरती वाटून घ्यायची माझ्याकडून. जसं भांडे घासून घ्यायची, भांडे लावायची फक्त ती. आणि म्हणजे असं. आणि ते पण कधी मग ते लोक कामावून यायचे आणि ते लोक सकाळी 7ला गेले, तिचा नवरा आणि माझा नवरा, की ते संध्याकाळी यायचे 7-7:30पर्यंत यायच्या. दोघांकडे 2 सायकली असायच्या. त्यांच्या सायकलीचं घंटी आहे ना वाजवतच यायचे. मग कळायचं की अरे आलेत म्हणून. मग हिची धांदल असायची, स्वयंपाक करायला घ्यायचा हे ते. मग आणि इकडे लाटणं आणि इकडे पोळपट. मग तिथं आपण लगबग मला काही कळायचंच नाही. आईकडे आण, लवकर आण, तवा आण, हे आण, ते आण करायची. आणि बसायची चुलीजवळ घ्यायची ती. पण त्याच्या आणि आले तर मग हे लोक जेव्हा त्या दोघं जण यायचं तर तिलाच काम करताना बघायचे. मी बसायची तिच्यासमोर गप्पा मारत. असं बरेचदा झालं. नंतर मग एक दिवस असा आला की तिचा नवरा वाटतं काहीतरी बोलला, की अरे याची बायको काय करते का नाही, जेव्हा बघा तूच असते चुलीपाशी म्हणे. हिला काही शिकवलं की नाही हिच्या आईबापाने. तर असं म्हणे. पण म्हणे तिला कसलं येतंय म्हणे, ती काय काम करते. हे आधीच 4-5 होते, आता ही एक आली माझ्या उरावर बसायला, अशी बोलली ती लगेच पटकन. तर मी म्हटलं अरे अशी काय बोलते ही म्हटलं. म्हणजे मनात मी विचार केला, म्हटलं ही अशी काय बोलते. तर मग मी हसत हसत बोलले. ते लोक पण समोरच होते. मी हसत हसत असं बोलले. मी म्हटलं काय गं ताई, मी तुला पीठ मळून दिलं ना, मसाला वाटून दिला, परत मी भांडे पण घासली, कपडे पण धुतली, मी एवढं काम केलं ना, मग ते पण बोल ना तू. तर म्हणलं लगेच बोलते की बघितलं कशी चरचर बोलते म्हणून. अरे चरचर काय याच्यामध्ये नाही. ह्याच का मी असं पटकन बोलायची आणि लपवलेलं समोर आणायची, ह्याच कारणामुळे मी माझ्या घरी मार खायची आईवडिलांच्या इथे. आणि पण ती काय म्हणतात ना, मला ते म्हणजे ती चुकीचं बोलत होती. म्हटलं नाही असं नाही, असं बोल ना तू. तर मग बघितलं बोलायला लई चॅप्टर आहे म्हणे ही. आणि माझ्यासमोरच मग तिने सांगायला लागली, काय रे तू तिला बोलला होता काय की कोण होतं ते पोरगं म्हणून, कोणाबरोबर गेली होती म्हणून. तुझ्या बायकोने मला विचारलं तू गेल्याच्या नंतर, मला सांगत होती. म्हटलं मी कुठे विचारलं ताई, तर तूच विचारत होतीस मला काय चालली होती फुसूर फुसूर, म्हणून मी तुला सांगितलं की असं असं विचारलं म्हणून त्यांनी मला. तर असं म्हणजे एकदम म्हणजे ती मी बोलायची आहे आणि माझी पहिल्यापासून आहे ना आत्ता पण अशीच सवय आहे. म्हणजे पूर्ण वाक्यात बोलावं माणसाने, मधूनच अर्धवट बोललेलं मला पहिलं पण नव्हतं आवडत आणि आत्ता पण नाही आवडत आहे. पूर्ण वाक्यात सांगितलं तर समोरच्याला कळेल ना. तुम्ही मधूनच सांगणार तर मग चुकी कोणाची हे कळणारच नाही. हे तर मला पहिल्यापासूनच मला सवय होती. तर मग मी तिला ते तसं म्हटलं, तू विचारलं म्हणून मी सांगितलं.
तर तेवढंच तिला म्हणतो बाबा तुझं तू पटकन घर बांध आणि तुझा संसार तिकडं मांड म्हणे. मी लयच बोलते म्हणे तुझी बायको. मला काय हे ना पहिली वेगळी होती, आता हे काय मला असं झालं की उगाचच डोक्याला ताप करून घेतला मी. याचा अर्थ काय झाला? म्हणजे मला उगाचच सुचवलं त्याला आणि माझ्याशी लग्न करायला लावलं असं झालं. म्हणजे हे मला आत्ता कळतंय, तेव्हा नव्हतं कळतं. आणि तर त्याने काय केलं, मी अशी बसले होते, ती चपात्या लाटत होती आणि मी समज चुलीजवळच बसलेली. ते दोघं असं उभे होते पाठीमागे. तर त्यांनी पटकन माझ्या कमरेतच लाथ घातली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कमरेतच लाथ घातली. इथं नाही चालायचे म्हणे थेरणे तुझे. त्या आईबापाशी इथं चालत होतं, बापाच्या घरी जाऊन करायचं, इथं नाही करायचं म्हणे, नीट राहायचं असं. मग मी असं वरती बघितलं, बापरे मला तर एकदम हे झालं. म्हणजे त्यांनी लाथ मारली तर म्हणलं बस आपलं म्हटलं तर इथे नशीब उघडणार आहे परत. असं म्हणजे विचार. मग मी त्यावेळेला शांत झाले, एकदम शांत, म्हणजे एकदम शांत झाले. मी कोणालाच काही बोलले नाही. आणि मग तिचा नवरा त्याने लाथ मारल्याच्या नंतर आणि मग म्हणजे आपण बोलतो ना एक मलम लावल्यासारखा एखाद्या दुःखावरती. म्हणते अरे असं करायचं नसतं, चालायचं, बायका बायका आहेत, भांड्याला भांडं लागणारच, असं तसं असं म्हणजे बोलायला लागलं हसता हसता म्हणे. तर मग ती पण हसायला लागली. तर बोलते अरे मी मस्करी करत होते, एवढं पण नाही काय झालं. आता याला मस्करी म्हणतात. तू समोरच्या व्यक्तीला एवढी म्हणजे हे करून देते की त्यांनी पाठीमध्ये लाथ मारावं, एवढं तू केलंस आणि बोलते मी मस्करी करत होते. ते एक झालं, काहीच बोलला नाही तो. तर मग मीच त्याला बोलली की मी केलं काम, मी करते काम, मला येतं सगळं करायला. मी पीठ मळून दिलं, मी मसाला वाटला पाट्यावरती, परत भांडी घासली मी आणि ती बाई आम्ही कपडे धुवायला नदीवरती गेलो. तर त्यांनी नुसतं मग ही काय करत होती असं बोलला. तर मी म्हटलं घरात होती, मंगलताई ना घरातच होती. म्हणजे मी त्याला स्वतःहून मला माहिती तो बोललाच नाही, पण आता काय माहिती मला ते सुचलं बोलायचं, मी तेवढं बोलली त्याला की हा बोलतच नाही म्हणून. आणि मग मी स्वतः बोलायला लागली ना त्याच्याशी. तर बरं जाऊन दे, उलटं बोलत जाऊ नको असं म्हणला, उलटं बोलत जाऊ नको. तर मी म्हटलं मी काहीच नव्हतं बोललं उलटं, ती चुकीचं सांगत होती ना, म्हणून मी तुम्हाला सांगत होते की मी केलं का म्हणून. आणि ठीक आहे बोलला. आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी मग परत म्हणजे असं माझे रुटीन चालूच झालं. रोज तेच 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 व्हायचं, की त्याच्यामध्ये काही फेरबदल नव्हता.